रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात आता तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांचे युग सुरू होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून रोहा या ठिकाणी टाटा संचलित CIIT कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन पार पडले। रोहा येथील MIDC आणि अष्टमी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या या केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय जागेवरील अतिक्रमण केलेल्या घरांना नियमित केल्याची प्रमाणपत्रेही देण्यात आली। आपल्या प्रास्ताविकात आदिती तटकरे यांनी या कौशल्यवर्धन केंद्राबद्दल आनंद व्यक्त केला, तर खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की आजपर्यंत कोकणात रासायनिक प्रकल्प आले, ज्यामुळे रोजगार मिळाला असला तरी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली। आता रोहा या ठिकाणी तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाचा पाया रचला जातोय। या केंद्रात एकाच वेळी 3000 युवक प्रवेश घेऊ शकतील। मुंबई दिल्लीमधील विळे भागाडमध्ये तब्बल 10,000 एकर जागेवर तंत्रज्ञानावर आधारित उद्योग येणार आहेत। तसेच दिघी औद्योगिक वसाहतीच्या पुनरुभारणीसाठी केंद्र सरकारने 40,000 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी AI तंत्रज्ञानाचे आश्वासन दिले। सुनील तटकरे यांच्या पुढाकाराचे कौतुक करत ते म्हणाले, हे नवीन दालन कोकणातील युवकांसाठी पूर्णपणे मोफत आणि दर्जेदार असेल। टाटा म्हणजे विश्वास आणि दर्जेदार काम, त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि युवकांना उत्तम प्रशिक्षण मिळेल याची मला खात्री आहे। या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह टाटा समूहाचे सुशील कुमार, कुणाल खेमकर, प्रीतम गंजवाळ, सुधाकर घारे, विजयराव मोरे, विनोद पाशीलकर, संतोष पोटफोड, सुरेश मगर, समीर शेडगे, उमा मुंडे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। टेक्नॉलॉजी टाटा उद्योग समूहाचा एक भाग म्हणून टाटा टेक्नॉलॉजी त्यांच्या वतीने होतो। टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडला पुढाकार घेतला आणि हा पुढाकार घेत असताना आम्ही सतत हा विचार करत असतो की कुठं कुठं काय चाललंय, देशात काय चाललंय, परदेशात कुठं काय चाललंय, तिथे आणल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या परिसराला होईल, आपल्या जनतेला होईल। आणि त्याच्यातूनच काही सहकाऱ्यांशी बोलत असताना ज्यांचा उल्लेख मी मगाशी केला की सुशील कुमार किंवा प्रीतम गंजवाळ यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर अर्थात त्याला CIIT म्हणून ओळखलं जातं। आणि अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, गोवा, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये अशा प्रकारचं काम चाललेलं आहे। ये धरती छत्रपति शिवाजी महाराज की है और यहाँ पे हम लोग एक टाटा के सेंटर लेके आ रहे हैं जो आपको बहुत ही आगे पढ़ने में और सीखने में काफ़ी अच्छा महसूस करेंगे। यहाँ पे व्हाट आर वी डूइंग, अभी इंडस्ट्री बहुत ही आगे तेजी से बढ़ रहा है, तो हम लोग क्या कर रहे हैं यहाँ पे। उसके पहले बोलना चाहूँगा मैं अजीत सर और सुनील सर को, दे हैव पुश्ड अस वेरी हार्ड। आई थिंक दे वर्क हार्डर देन हाउ इंडस्ट्रीज वर्क। They are pushing us like Ajit sir follows every day. Kab kar rahe ho, kab kar rahe ho, kab kar rahe ho. And it's really it feels nice that government is changing so much for industry to do right thing for the people. तो यहाँ पे सेंटर में बिल्कुल IoT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रोड्स, कैसे मोबाइल फोन बनता है, कैसे टीवी बनता है, how you use IoT, okay, how you design certain things, आप कैसे ड्रोन्स बनाते हो। और आपने देखा होगा अभी वॉर में अभी सारा वॉर ड्रोन से होता है, राइट। यहाँ पे कैसे ड्रोन्स बनता है या कैसे लेडीज घर पे बैठ के यूजिंग 3D प्रिंटर वो कुछ खुद का बिजनेस कर सकती हैं। तो ये सेंटर उनके लिए काम आएगा जो बच्चे अभी ITI कर रहे हैं, पॉलिटेक्निक कर रहे हैं या जो MIDC में काम करते हैं और उनको खुद को अपग्रेड और अपस्किल करना है। ये सेंटर सबके लिए काम आएगा। आणखी CSR फंडातून आम्ही ॲडव्हान्स पद्धतीच्या मशीन्स त्या ब्लड बँकमधून घेत आहोत आणि ब्लड बँकची ट्रान्सपोर्टेशनची सुविधा सुद्धा आम्ही त्यानिमित्ताने उपलब्ध करून देत आहोत। म्हणजे एखादा महाडमधल्या रुग्णाला सुद्धा इथल्या ब्लड बँकमधून जर एमर्जन्सीमध्ये ब्लड उपलब्ध करून द्यायचं असेल तर ती ट्रान्सपोर्ट करून देण्याची सुद्धा सुविधा ही अशा पद्धतीचे आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे हे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवत असताना आपण आज या ठिकाणी येणं, या सेंटरचं भूमिपूजन आपल्या हस्ते होणं हे आमच्या सर्वांना
म्हणजे मर्यादित कालावधीमध्ये ही इमारत ही दर्जेदार पद्धतीची उभी राहील या पद्धतीची शंका ही आमच्या कोणाच्याच मनामध्ये आज राहिलेली नाही. अशा पैकी शासनाने त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला मंजूर करून घेतलं होतं. अपेक्षा अशी आहे की उद्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रदूषण गेले, पण या सगळ्यांमध्ये अवलंबून असलेले कारखानदारी त्या सगळ्यांमध्ये की 50 वर्षापूर्वी कारखानदारांनी त्यामुळे स्थानिकांचा प्रतिबिंब त्याच्यामध्ये उलटत होतं. आज आपण ही कल्पना मनामध्ये घेतली. उदय सामंत आज उद्योगमंत्री आहेत. आपण अशा टर्ममध्ये या बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि या उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या कारखानदारीला व्यवसाय म्हणून शिक्षण देण्याचे उपक्रम त्या ठिकाणी करावेत अशापैकी भूमिका त्यामध्ये सरकारने घेतली. टाटा ट्रस्ट संचलित या कौशल्यवर्धन ट्रस्टचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. टाटा टेक्नॉलॉजीचं की राज्यभरामध्ये अशापैकी प्रकल्प उभारी करण्यामध्ये त्यांनी सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वातंत्र्यपूर्वीपासून टाटा समूहाचा बिर्ला समूहाचं योगदान या देशाच्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणावर राहिलं. टाटाने या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अशापैकी प्रकल्प घेण्याचं निश्चित केलं. 80% रक्कम ते देणार. जागेचा मुद्दा दादा होता. माझ्या महानगरपालिकेची एक जागा जिथं आता आपण जाऊन आलो किंवा आरक्षण 14ची इमारत आहे ही मणीची जागा होती, तिथं 7-12 सुद्धा नव्हता. अजून नगराध्यक्ष किंवा समीर संतोष कोकणे वगैरे सगळी मंडळी असताना तो आम्ही 7-12 जिवंत केला. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.